तर काल विधानभवन परिसरात अतिशय मोठी घटना घडली। ती म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते भिडले आणि याच प्रकरणी आता शरद पवार गटाने मध्यरात्री आंदोलन केलं। मध्यरात्री 3 वाजता विधानभवनाबाहेर निदर्शनं करण्यात आली। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाई विरोधात हे आंदोलन करण्यात आले। त्यामुळे मध्यरात्री 3 वाजता विधानभवनाबाहेर ही निदर्शनं करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते भिडल्याच्या प्रकरणी पवार गटाने मध्यरात्री हे आंदोलन केलेले आहे। त्यामुळे काल विधानभवन परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते। यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितेन देशमुख यांना मारहाण केल्याची माहिती देखील समोर आली। या संदर्भातले व्हिडिओ देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून। शुभम, काल आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, आता या प्रकरणी शरद पवार गटाने मध्यरात्री आंदोलन केलं। अंकिता, खरं पाहायला गेलं तर याचा घटनाक्रम अशा पद्धतीने आहे की काल संध्याकाळी 5:45 वाजता हा सगळा प्रकार विधानभवनाच्या इथे झालेला आहे। आणि खरं पाहायला गेलं तर फार चुकीची घटना जी आहे ती घडलेली आहे। शिवीगाळ त्या ठिकाणी झाली आहे, कपडे पाडेपर्यंत एकमेकांना जी आहे मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर समजा पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकर यांनी सर्वांच्या समोर येऊन जी आहे घडलेली घटना ही चुकीची आहे असं बोलून माफी देखील मागितलेली होती। पण समजा कायदेशीर प्रक्रिया पाहायला गेली तर दोघांना जी आहे विधानभवनाचे जे पोलीस कर्मचारी आहेत, सुरक्षा कर्मचारी आहेत, त्यांनी ताब्यात घेतलं होतं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं। जितेंद्र आव्हाड यांचं असं म्हणणं आहे की मी स्वतः अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत बोललो होतो आणि त्यांनी मला असं सांगितलं होतं की सगळ्या पद्धतीचं कामकाज संपल्यानंतर आम्ही त्यांना सोडू। पण रात्री 11:25 अचानकपणे जितेंद्र आव्हाड यांचा जो कार्यकर्ता होता नितीन देशमुख त्याला जे आहे गाडीमध्ये टाकण्यात आलं आणि पोलीस स्टेशनकडे घेऊन जाण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली होती। आणि त्याच दरम्यान जे आहे जितेंद्र आव्हाड आणि उपस्थित असलेले सर्व त्यांच्या पक्षातील जे कार्यकर्ते आहेत आणि सोबतच त्यांचे समर्थक आहेत ठाण्यावरून आलेले, यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत गाडी समोरच जो आहे तो ठिय्या जो आहे तो त्यांनी दिला होता। विधानसभाच्या पाठच्या बाजूला जे आहे त्या ठिकाणी ही सर्व घटना घडली होती। आणि खरं पाहायला गेलं तर त्यानंतर मात्र त्या ठिकाणी रोहित पवार देखील आले होते आणि तरी देखील नितीन देशमुख यांना पोलीस ठाण्यात जे आहे ते नेण्यात आलं आणि तिकडे देखील रात्री 2:30 ते 2:45 वाजताच्या दरम्यान तिथे पुन्हा त्यांनी आंदोलन जे आहे ते केलं होतं। खरं पाहायला गेलं तर वाद हा कुठेतरी चिघळलेला आहे। माफीनामा जरी आला असला तरी जाणीवपूर्वक जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात आहे का अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे। नेमकं याच्यावर आज पुढे काय होणार, कारण की आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, याचे पडसाद जे आहे आज देखील दिसून येणार आहेत। आणि त्यामुळे ही झालेली मारामारी आणि त्यानंतर रात्री नितीन देशमुख यांच्यावर झालेली कारवाई याकडे आज पक्ष कशा पद्धतीने पाहतो, पक्षातील वरिष्ठ कसे पाहतात आणि सत्ताधारी याच्यावर काय बोलतात हे पाहणं आता आणखीदा महत्त्वाचं असणार आहे। निश्चित शुभम, ज्या पद्धतीने आपण ही दृश्य सध्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय की जितेंद्र आव्हाड ज्यावेळी हे आंदोलन सुरू होतं त्यावेळी त्यांची पोलिसांसोबत देखील आता बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं होतं। नेमकी जितेंद्र आव्हाड यांची भूमिका त्यावेळी काय होती? अर्थातच जितेंद्र आव्हाड यांनी 2 ते 3 प्रश्न जे आहेत महत्त्वाचे उपस्थित केलेले आहेत। सर्वात त्यांचं असं पहिलं म्हणणं होतं की समोरच्या पडळकरांच्या समर्थकांनी येऊन जे आहे माझ्या कार्यकर्त्यांना हाणामारी केलेली आहे, स्पष्टपणे व्हिडिओ आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी पहिला प्रश्न त्यांनी हा उपस्थित केला की ती लोक कुठे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई का नाही, त्यांना तुम्ही अटक नाही का नाही करत आहात। सोबतच त्यांनी असं देखील वक्तव्य केलेलं आहे की ते मारेकरी आहेत आणि माझ्या माणसाचा खून झालेला आहे आणि तुम्ही ज्या माणसाचा खून झालेला आहे तुम्ही त्यालाच अटक करत आहात, जे की फार चुकीचं आहे आणि हे जाणीवपूर्वक होत आहे। सोबतच त्यांनी त्या ठिकाणी संविधानिक जी जागा आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीचा उल्लेख देखील त्यांनी केला आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे याची नोंद जी आहे ती सर्वांसमोर त्यांनी करून ठेवली। पण यावर कुठेतरी पोलीस प्रशासन जे आहे, जे सुरक्षा कर्मचारी आहेत तिकडचे, त्यांनी बोलणं किंवा मग कुठलंही उत्तर देणं जे आहे त्यांनी त्या ठिकाणचं टाळलेलं होतं। खरं पाहायला गेलं तर आव्हाड हे आज देखील आक्रमक होण्याच्या स्थितीमध्ये भूमिकेमध्ये असू शकतात। पण काल रात्री हे प्रकरण उशिरापर्यंत चाललं, 3:30-4 पर्यंत। आज पडळकर नेमके किती वाजता येतात विधानभवन परिसरामध्ये हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणखी का निश्चित शुभम, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।